विधींचा उल्लेख केला, त्यामुळे मी महंतजी यांच्याकडे जाते माझा प्रश्न घेऊन। महंतजी, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचं श्राद्ध नेमकं कसं करावं, हे विधी नेमके कसे पार पाडले जातात? अत्यंत महत्वाचा दिवस आज सर्वपित्री अमावस्या हा सांगितला आहे। ज्यांना श्राद्ध त्या तिथीवर जमलं नाही त्यांनी आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण, ब्रह्मयज्ञ, पिंड प्रदान, चरुपिंड प्रदान इत्यादी जे जे म्हणून धर्मशास्त्रामध्ये विधी सांगितलेत हे करावे। जसं पितृ हे आपले माता पिता, आई वडील, काका काकू हे सर्व सांगितलेच आहेत, त्याचप्रमाणे शुक्ल यजुर्वेदामध्ये एक फार सुंदर उदाहरण आलंय, ते मला अगदी सांगावंसं वाटतं की त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण पिंड प्रदान करतो त्यावेळेला तिथे 6 वेळेला नमस्कार करण्याकरता पिंडांना सांगितलेला आहे। तो जो मंत्र आलाय तो मी थोडा मला वेळ द्या, एकच अतिशय सुंदररित्या तो आपल्या सर्व लोकांना माहिती होईल की सनातन वैदिक हे किती सुंदर विचार करत होते। तिथे म्हटले पितरे षड नमस्कारः करोति, त्या पिंडांना पितरांच्या संदर्भात 6 वेळेला नमस्कार करावा। नमो वा पितरो रसाय, नमो वा पितरो शोषाय, नमो वा पितरो जीवाय, नमो वा पितरो स्वधाय, नमो वा पितरो घोराय, नमो वा पितरो मन्यवे, नमो वा पितरो, अशा पद्धतीने तो 6 वेळेला नमस्कार केलाय। आणि तो 6 वेळेला जो नमस्कार आलाय तो इतका अद्भुत आहे की 6 जे ऋतू आहेत लक्षात घ्या, तर तिथे ते म्हणतात रसभूत जो वसंत आहे त्याला आम्ही नमस्कार करतो, तोही आमचा पितृ आहे। शोषरूप जो ग्रीष्म ऋतू आहे तो देखील आमचा पितृ आहे, तोही आमचं पालन करतो, म्हणून आम्ही त्याला नमस्कार करतो। जीवनदायी वर्षा ऋतू, ज्या वर्षा ऋतूमध्ये हे संपूर्ण पर्जन्य येतं आणि मग पुन्हा ही सृष्टी सुजलाम सुफलाम होते, त्याला देखील त्यांनी पितृ मांडलंय। आणि हा अन्न परिचारक शरद ऋतू, याला आम्ही नमस्कार करत आहोत। आणि घोर रूप जो हेमंत आहे त्या हेमंत ऋतूला देखील आम्ही नमस्कार करतो। आणि अत्यंत दाह आणि शीतल अशी दोन्ही ज्यामध्ये असतात त्या शिशिर ऋतूला आम्ही नमस्कार करतो। असं म्हणून हे पितरांनो, म्हणजे हे 6 ऋतूंनो माता पितांना नमस्कार केलाच आहे, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेले वृक्ष लता यांना देखील त्यांनी पितृ मानले, त्यांना देखील त्या ठिकाणी जला अर्पण केलंय। की केवढी मोठी उदात्त व्यवस्था ही चराचर सृष्टीला माता पिता मातृपितृ स्वरूप मानून आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे श्राद्ध करण्याची सनातन वैदिक धर्माची किती प्राचीन आणि किती सुंदर आणि किती अलौकिक परंपरा आहे याचं आपण पालन करावं। आणि या अशा सनातन वैदिक धर्मात आपण जन्माला आलोय हे निश्चितच आपलं भाग्य आहे। निश्चित महंतजी, आपण या श्लोकांचा अर्थ नव्हे, फक्त त्या मागचा दडलेला अर्थ आणि त्याचं महत्त्व नेमकं काय अगदी सोप्या शब्दात सांगितलं। आणि यानंतर मी मोहन सरांकडे जाते। मोहन सर,